आज बघूया श्लोक क्रमांक 62. आपला फोकस किंवा आपलं ध्येय कशामुळे विचलित होऊ शकतं ते या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी सांगितलं आहे असं मला वाटतं. निजध्यास तो सर्व तुटोनी गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. म्हणजे परमेश्वर प्राप्तीचा ध्यास मध्येच तुटला, खंडित झाला. तर आपल्याच या कृत्याच्या आपल्या अंतःकरणामध्ये प्रचंड राग येतो, पश्चाताप निर्माण होतो आणि त्यामुळे परमानंदांचं सुख नाहीसं होतं आणि परमेश्वराची निष्ठासुद्धा या खेदाने उडून जाते. एक जो काय आपला सतत आपल्याला एक ध्यास असतो की परमेश्वरामध्ये पूर्णपणे समर्पित होण्याचा किंवा त्याचा एक सतत ध्यास लागतो, सतत नामस्मरण करावं असं वाटतं. तो ध्यास कसा काय तुटतो? काही कारणाने जर आपल्याकडनं ती साधना होत नसेल तर आपल्याला त्याचं भयंकर दुःख होतं आणि मग मनामध्ये का आपली साधना होत नाही, का असं होतं माझ्या बाबतीत, मन एकाग्र का होत नाही, वेगळे विचार का येतात नामस्मरण करायला बसले की, असे अनेक गोष्टी मनात येत राहतात आणि मग आपल्याच मनामध्ये खूप खंत निर्माण होते, अपराधीपणाची भावना निर्माण होते आणि मग त्यामुळे आपली जी एकाग्रता आहे ती भंग पावते आणि हळूहळू आपला जो काही निश्चय असतो परमेश्वर प्राप्तीचा तोही पूर्णपणे आपला तुटतो, मध्ये खंडित होतो. निजध्यास तो सर्व तुटोनी गेला. मग ती एकाग्रता होती किंवा आपण आत्ताच्या काळामध्ये असं म्हटलं की एखादं माझं ध्येय आहे, काहीतरी मला गाठायचं आहे आणि ते करत असताना काय झालं की मध्येच बळे अंतरी शोक संताप ठेला. म्हणजे काय झालं तर मागच्या सगळ्या गोष्टी आठवल्या, कुठलं तरी अपयश आठवलं आणि त्यामुळे कोणावरचा ते राग आठवला, आपल्या हातून निसटून गेलेली कुठली तरी गोष्ट आठवली किंवा कुठलं तरी वाईट घटना आठवली आणि त्यामुळे काय झाली तर एकाग्रता भंग पावली आणि तो जो आनंद होता एक ध्येय घेऊन पुढे चालण्याचा किंवा परमेश्वरामध्ये पूर्ण मन गुंतून त्याच्या प्राप्तीचा जो रस्ता धरलेला होता तो सुद्धा पूर्णपणे मग भेदे बुडाला. म्हणजे तो जो सुखानंद आनंद भेदे बुडाला, म्हणजे तो जो काही आनंद मिळत होता तो सुद्धा पूर्णपणे संपून गेला आणि मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. म्हणजे हा भेद मनामध्ये निर्माण झाला, मागचं सगळं आठवत राहिलं आणि त्यामुळे नकळतपणे बाकी सगळ्या दुःखद गोष्टी आठवून त्याच्यावरती लक्ष केंद्रित झाल्यामुळे माझ्या मनातला जो निश्चय होता परमेश्वर प्राप्तीचा त्याला अर्थातच धक्का बसला. ते माझ्याकडनं होत नाही आहे, साधना होत नाही आहे असं अनेक जणं मला ह्या सगळ्या ह्याच्यात सांगतात. तेव्हा मी त्यांना सांगते होणारच नाही. कारण जोपर्यंत मागच्या भावना तुमच्या हील होणार नाहीत, मागचे सगळे जे काही दुःख आहेत, वेदना आहेत, मनावर पडलेले ओढखडे आहेत ते हळूवारपणे हील होणार नाहीत तोपर्यंत तुम्ही कुठलीही गोष्ट कराल घ्या. मग परमेश्वर प्राप्ती असो, एखादं तुमच्या आयुष्यातलं ध्येय असो, तुमचं एखादं स्वप्न असो, तुमच्या काही इच्छा असो आणि त्याच्याकरता जरी तुम्ही एखादा मार्ग आखून घेतलेला असाल, टप्पे ठरवलेले असतील तरीसुद्धा नेमका भेद निर्माण होतो मनामध्ये. कारण मागचं सगळं आठवत राहतं आणि म्हणूनच वेळीच आपल्याला ह्या गोष्टींकरता सावध करतायत समर्थ रामदास स्वामी आणि सांगतायत बघ तुझा जो निजध्यास आहे तो तुटून जाईल आणि सगळं ते आठवत राहील तुला आणि त्याने काय होईल तर तुझा जो सुखानंद तू थोडा काळ तरी अनुभवलेला आहेस तो सगळा बुडून जाईल आणि मनातला जो निश्चय आहे काहीतरी मिळवायचा, काहीतरी करायचा तोही तुटून जाईल. तेव्हा वेळी सावध हो. अर्थात मी म्हणते तसं की नुसतं आम्ही सांगत नाही मी की असं मनावर असं काम करा, तसं काम करा, असं केलं पाहिजे. हा समर्थ रामदास स्वामींनी जो काही मनाच्या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे तो सांगत असतानासुद्धा कुठेतरी पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केला जातो आणि मग पुन्हा तुम्हाला सांगावं असं वाटतं की मेडिटेशन ऐका, स्वतःला रिलॅक्स करा. आणि ही मेडिटेशन्स कुठे मिळतील तुम्हाला तर वृषालीस पूर्वस्मृती हिलिंग हे जे चॅनल आहे त्या चॅनलवरही मिळतील.
त्यामुळे सगळा जो काही स्ट्रेस आहे, मनावरचा ताण आहे, जे काही संशय आहेत, शंका आहे स्वतःविषयीच्या, त्या हील करा आणि खऱ्या अर्थाने परमेश्वराची साधना करा, एकाग्रतेने करा. त्याच्याकरता आधी स्वतःचा भूतकाळातल्या भावना हील करायला विसरू नका.